नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज खूप दिवसानंतर आपण महावितरण व महापारेषण व्हिडिओ क्रमांक 19 घेऊन आलो. बघा, या सराव संचामध्ये आज आपण पुन्हा 25 प्रश्नांचा अभ्यास करूया. तर चला वेळ न घालवता आपण या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघा, ईव्ही चार्जर मधील कनेक्टरचे पूर्ण रूप काय आहे? बघा, CCS हे जे कनेक्टर आहे याचं पूर्ण रूप काय आहे हे त्यांनी विचारले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, पर्याय क्रमांक 3 कॉम्बिनेड चार्जिंग सिस्टम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, विंडो एअर कंडिशन मधील कॉम्प्रेसर बघा, कंडिशनर मधील कॉम्प्रेसर मोटरसाठी कोणते सुरक्षा उपकरण वापरले जाते? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा, 1 ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हरलोड संरक्षण हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, सोडियम वाष्प दिवा फिटिंगचा कोणता भाग पारंभास इग्निशन व्होल्टेज प्रदान करतो आणि त्यासाठी गळचेपी म्हणून कार्य करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 लीक ट्रान्सफॉर्मर. लीक ट्रान्सफॉर्मर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, बसबार चेंबरचा उद्देश काय आहे? बघा, बसबार चेंबरचा उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. बघा, बसबार चेंबरचा उद्देश काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरवठा वितरण करण्यासाठी बसबार चेंबरचा उपयोग केला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढील क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा, एकाच कंदकात ठेवलेल्या दोन केबल्स मधील अंतर अक्षीय अंतर किती आहे? बघा, एकाच कंदकात ठेवलेल्या दोन केबल मधील जे अंतर आहे ते अंतर किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 सेंटीमीटर हे इतकं दोन केबल मध्ये अंतर असते किंवा आहे. चला पुढील प्रश्नाकडे. बघा, प्रश्न 6 काय म्हणतो, खालीलपैकी पॅसिव्ह घटक कोणता? बघा, खालीलपैकी पॅसिव्ह घटक कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅपॅसिटर हा पॅसिव्ह घटक आहे. चला पुढील क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा, पॅनल बोर्ड मध्ये केबलचे टोक संपवण्यासाठी पॅनल बोर्ड मध्ये केबलचे टोक संपवण्यासाठी कशाचा वापर हा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थिंबल. या प्रश्नाचं उत्तर आहे थिंबल. चला 8व्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 बघा, युनिव्हर्सल मोटरच्या स्पीड कंट्रोल पद्धतीमध्ये सेंट्रीफ्युगल स्विच मध्ये कॅपॅसिटर का जोडला जातो? बघा, युनिव्हर्सल मोटरच्या स्पीड कंट्रोल पद्धतीमध्ये सेंट्रीफ्युगल स्विच मध्ये कॅपॅसिटर का जोडला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. बघा, संपर्कातील स्पार्क कमी करण्यासाठी स्विच मध्ये कॅपॅसिटर हा जोडला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या प्रकारच्या एसी वायडिंग मध्ये कॉइल पोल फेज संख्या वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर एकापेक्षा जास्त असतात? बघा, कोणत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. बघा, या आपल्या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लॅप्ड वायडिंग वर
फ्लॅट लूप हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10 बघा. कंडक्टर सेमीकंडक्टर बघा. प्रश्न क्रमांक 10. कंडक्टर सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणून सामग्री ठरवण्यासाठी कोणते निकष आहेत? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणूमध्ये. बघा अणूमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे अस्तित्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघा. सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते? बघा सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मध्ये कोणत्या प्रकारची मोटर ही वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर ही ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मध्ये वापरली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 12 बघा. कोणत्या प्रकारच्या सिंगल फेज मोटर मध्ये खूप जास्त स्टार्टिंग टॉर्क आहे? बघा खाली दिलेल्या ज्या मोटर आहेत त्यामध्ये सिंगल फेज मोटर आहेत त्यामध्ये कोणत्या मोटर मध्ये जास्त स्टार्टिंग टॉर्क आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 युनिव्हर्सल मोटर. बघा युनिव्हर्सल मोटर यामध्ये खूप जास्त स्टार्टिंग टॉर्क असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 बघा. 13. टाकीच्या आत जास्त दाब निर्माण झाल्यास कोणता भाग गिझरचे संरक्षण करतो? बघा गिझर मध्ये जे टाकीच्या आत जास्त दाब निर्माण झाल्यास गिझरचा कोणता भाग गिझरचे संरक्षण करतो? बघा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्युसिबल प्लग. बघा फ्युसिबल प्लग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 बघा. 3 फेज मोटर मधील वायडिंग्स मधील फेज विस्थापन काय आहे? बघा 3 फेज मोटर मधील वायडिंग्स फेज विस्थापन काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 180 अंश हे आपल्या प्रश्नाचं 120 अंश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. व्हॉट इज द फुल फॉर्म? बघा त्यांनी एनटीसी व्हॉट इज द फुल फॉर्म एनटीसी चा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. बघा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एनटीसी चा फुल फॉर्म आहे. हा खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. तर चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 16 बघा. सबमर्शिबल पंप. बघा हा जो पंप आहे जो आपण बोरवेल मध्ये टाकतो तो पंप मोटर्सला वाउंड करण्यासाठी कोणत्या प्रकारची वायर वापरली जाते? बघा सबमर्शिबल पंप वाउंड करण्यासाठी कोणत्या प्रकारची वायर वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पीव्हीसी कॉपर वायर हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 17 बघा. सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरले जाते? बघा सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्क्विरल केज प्रकारचा रोटर हा सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये वापरला जातो. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18 बघा. हीटर बेस प्लेट मध्ये विविध ठिकाणी प्रोटेक्शन ग्रुवेजचा उद्देश काय? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा गरम घटक घट्ट नाही ठेवण्यासाठी हीटर बेस प्लेटचा हा उपयोग केला जातो. चला
पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 बघा. ऑपरेशन दरम्यान सीसीटीव्ही प्रणालीमधील मालमत्तेची सुरक्षा आणि संरक्षण यासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्राउंड लूप आयसोलेटर. हे घटक ऑपरेशन दरम्यान सीसीटीव्ही प्रणालीमध्ये मालमत्तेच्या सुरक्षा आणि संरक्षण यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. चला आता जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20 बघा. इलेक्ट्रिकल हीटरच्या कॉईल गरम करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? बघा, इलेक्ट्रिकल हीटरच्या कॉईल गरम करण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निक्रोम. हा घटक इलेक्ट्रिकल हीटरच्या कॉईल गरम करण्यासाठी केला जातो. चला जाऊ आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21 बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MRI? बघा, MRI चा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीटर रीडिंग इन्स्ट्रुमेंट. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22 बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म? बघा, या ठिकाणी सुद्धा फुल फॉर्म विचारला. PLCC चा फुल फॉर्म काय आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, महत्त्वाचं, हे जेवढे प्रश्न आहेत ते आपण नेहमी मॉक टेस्ट भारत स्किल यावरून घेत असतो. तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन सुद्धा या प्रश्नांचा सराव करू शकता. आणि येणाऱ्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.